पिंपळवंडीतील चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही घटना मन हेलावून टाकणारी आणि संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी आहे। या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत कुटुंबाला धीर दिला। यावेळी माजी आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे, पांडुरंग पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रकरणात आरोपीला तातडीने अटक झाली असून तपासातील आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। 15 दिवसात आरोपपत्र दाखल व्हावं आणि त्यानंतर खटला जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा मिळावी, यासाठी साहेबांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्यात। या घटनेत एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला, मात्र तिच्या पश्चात राहिलेल्या कुटुंबाचं दुःख आणि त्यांच्या उद्याचा प्रश्न सुद्धा तितकाच गंभीर आहे। कुटुंब कर्जबाजारी आहे, भूमिहीन आहे। चिमुकलीच्या 2 भावांचं शिक्षण पुढे सुरू राहावं, कुटुंबाला आधार मिळावा आणि शासनाच्या आदिवासी योजनांचा त्यांना लाभ मिळावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेण्याचा निर्णय साहेबांनी घेतला। या कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 5 लाखांची मदत करण्याचा निर्णय सुद्धा साहेबांनी जाहीर केलाय। दोषीला शिक्षा मिळणं हा न्यायाचा प्रश्न आहे, पण ज्यांच्या आयुष्यातील चिमुकला आधारच निघून गेला त्या कुटुंबाला पुन्हा उभं करणं ही माणुसकीची जबाबदारी आहे आणि अशा वेदनेच्या क्षणी दिलेला आधारच कदाचित त्या कुटुंबाला पुन्हा उभं राहण्याचं बळ देईल। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, जुन्नर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।